मित्रांनो, मागील भागात आपण पाहिलं की मृत्यूनंतर आत्म्याची पहिली रात्र किती भयानक आणि असह्य असते. आत्मा आपल्या शरीराजवळच थांबतो, आपल्या कुटुंबाला रडताना पाहतो, पण त्याच्या अस्तित्वाची जाणीव कुणालाच नसते. ती पहिली रात्र आत्म्यासाठी अंधार, भीती आणि गोंधळाने भरलेली असते. पण मित्रांनो, हा प्रवास इथेच संपत नाही, कारण दुसऱ्या दिवशी आत्म्याच्या वेदना आणखी वाढतात. तो अनुभव असतो भूक आणि तहानेचा. होय, आत्म्याला भूक लागते, तहान लागते. चला तर मग जाणून घेऊया गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याची दुसरी रात्र कशी असते. पहाट होते, दुसरा दिवस सुरू होतो. आत्मा अजूनही आपल्या घराजवळच असतो. तो बघतो की त्याचे नातेवाईक उठले आहेत. आत्म्याला हे सगळं दिसतं, पण त्याच्या मनात एक वेगळीच जाणीव उभी राहते. त्याला भूक लागते, त्याला तहान लागते. होय, शरीर संपलं असलं तरी सूक्ष्म देह भूक ताण अनुभवतो. आत्मा आपल्या घरच्यांकडे पाहतो. ते जेवतायत, पाणी पितायत. तो आतून रडतो, मला एक घास द्या, मला एक थेंब पाणी द्या. पण त्याचा आवाज कुणालाच ऐकू येत नाही. ही आत्म्याची सर्वात मोठी व्यथा असते. म्हणूनच आपल्या धर्मशास्त्रात सांगितलं आहे की मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी पिंडदान आणि तर्पण करणं अत्यावश्यक आहे. भाताचे पिंड, तिलाचं जल, पिंडदानाच्या माध्यमातून आत्म्याला सूक्ष्म रूपाने अन्न पाण्याचा अनुभव मिळतो. जर घरच्यांनी हे विधी केले तर आत्म्याला थोडा आराम मिळतो. पण जर हे कुणी केलं नाही तर आत्मा भुकेला, तहानलेला, व्याकुळ होतो. घराच्या कोपऱ्यात भटकत राहतो आणि त्याच्या वेदना असह्य होतात. गरुड पुराण सांगतं की ज्यांना मृत्यूनंतर योग्य पिंडदान मिळत नाही त्यांचा आत्मा फार काळ व्याकुळ राहतो. तो घरच्या माणसांना रागवतो, त्रास देतो आणि अस्वस्थ राहतो. म्हणून आपल्या संस्कृतीत पिंडदान ही फक्त प्रथा नाही, तर आत्म्याची खरी गरज आहे. कल्पना करा, तुमचा आत्मा दुसऱ्या दिवशी घराजवळ उभा आहे. तुमचे प्रियजन स्वयंपाक करतायत, जेवतायत. तुम्हाला प्रचंड भूक लागली आहे. तुम्ही हात जोडून त्यांच्याकडे मागतायत, एक घास द्या, थोडं पाणी द्या. पण कोणीच ऐकत नाही. तुम्हाला दिसतं तुमच्या थालीतलं अन्न इतर खात आहेत, तुमचं पाणी इतर पित आहेत आणि तुम्ही मात्र एक थेंबही पाणी पिऊ शकत नाही. हीच आत्म्याची दुसऱ्या दिवसाची अवस्था असते. ही व्यथा इतकी खोलवर आहे की आत्मा स्वतः रडतो, ओरडतो, पण कुणालाही ऐकू येत नाही. मित्रांनो, म्हणूनच आपले पूर्वज सांगतात, मृत्यूनंतरचे विधी कधीही टाळू नका, कारण ते फक्त धर्मनियम नाहीत, तर आत्म्याच्या वेदना कमी करण्याचं साधन आहे. दुसरी रात्र जवळ येते. आत्मा भुकेला, तहानलेला घराजवळ भटकतो. त्याला वाटतं कुणीतरी माझी दखल घेईल, कुणीतरी मला थेंबभर पाणी देईल, पण त्याचं दुःख वाढतच जातं. ही रात्र त्याच्या वेदनांची खरी सुरुवात असते. त्याला कळतं की आता संसाराशी असलेली नाळ तोडावी लागणार आहे आणि ही जाणीव आत्म्यासाठी अतिशय वेदनादायक ठरते. मित्रांनो, ही फक्त सुरुवात आहे, कारण तिसऱ्या दिवशी आत्मा आणखी भयंकर अवस्थेला सामोरा जातो. त्याला आपल्या संसाराच्या आठवणी छळायला लागतात आणि तेव्हा त्याचं मन तुटतं. तो अनुभव काय असतो हे जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याचा तिसरा दिवस. धन्यवाद.